तर नाशिकमधील सोमेश्वर धबधबा आता पूर्ण क्षमतेने प्रवाहित झालाय। धबधबा परिसरामध्ये जाण्यास पर्यटकांना मज्जाव करण्यात आला। 24 तासामध्ये नाशिकमध्ये 104 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे। गंगापूर धरण 86% इतकं भरलंय। आणि या संदर्भात सोमेश्वर धबधबा परिसरातून चंदन पूजाधिकारी आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। चंदन, हा धबधबा आता पूर्ण क्षमतेने प्रवाहित झालाय। निश्चितपणे सागर, गेल्या 24 तासात नाशिकमध्ये जोरदार पाऊस झालेला आहे। साधारण 104 मिलीमीटर एवढा पाऊस झाला आहे आणि त्यामुळे गंगापूर धरणातून सोडण्यात येणारं पाणी जे आहे ते सुरुवातीला ज्या सोमेश्वर धबधब्यापाशी येतं त्या ठिकाणचा धबधबा पूर्ण क्षमतेनं या ठिकाणी प्रवाहित झाल्याचं दृश्य, हे विलोभनीय दृश्य जे आहे ते आपल्या नजरेस सध्या पडतं आहे। नाशिककरांचा फेवरेट डेस्टिनेशन हा सोमेश्वर धबधबा जो आहे तो पूर्ण क्षमतेनं या ठिकाणी वाहू लागलेला आहे आणि त्यामुळे या संपूर्ण परिसरामध्ये आता खरं तर पोलिसांची गस्त देखील वाढलेली आहे। कारण पर्यटक मोठ्या संख्येने या ठिकाणी येत असतात। पर्यटक या ठिकाणी आल्यानंतर अनेकदा सेल्फी काढण्याच्या मोहात पाय घसरून या ठिकाणी काही पर्यटकांचा दुर्दैवी मृत्यू देखील झाल्याच्या घटना घडलेल्या आहेत। त्या पार्श्वभूमीवर पोलिसांच्या वतीनं आता या संपूर्ण परिसरात बंदोबस्त जो आहे तो देखील या ठिकाणी लावण्यात आलेला आहे। आणि हे दृश्य बघा, या ठिकाणी ज्या पद्धतीचा हा धबधबा प्रवाहित झालेला आहे, अत्यंत विलोभनीय आणि सुंदर असं हे दृश्य जे आहे ते सोमेश्वर धबधबा परिसरात सध्या बघायला मिळतंय। प्रचंड प्रवाह जो आहे पाण्याचा तो या ठिकाणी या धबधब्याच्या माध्यमातून वाहत असल्याचं दृश्य बघायला मिळतं आहे। अर्थात काही पर्यटक जे आहेत ते अति धाडस करतात आणि या ठिकाणी धबधब्याच्या जवळ जाण्याचा प्रयत्न करतात। मात्र या पर्यटकांना थांबवण्यासाठी पोलिसांचा बंदोबस्त देखील या ठिकाणी तैनात करण्यात आलेला आहे। आणि त्याच्यामुळे गेल्या अनेक महिन्यांपासून नाशिककरांना ज्या पावसाची प्रतीक्षा होती तो मुसळधार पाऊस नाशिकमध्ये झालेला आहे। गंगापूर धरण ज्याच्यामुळे नाशिककरांची तहान भागत असते ते गंगापूर धरण आता जवळपास 86% भरलेलं आहे। गंगापूर धरणातून जवळपास 8100 क्युसेसनं पाण्याचा विसर्ग जो आहे तो सुरू आहे आणि त्यामुळे सोमेश्वरचा हा धबधबा जो आहे तो पूर्ण क्षमतेनं या नक्कीच चंदन, त्यामुळे पर्यटकांनी देखील या परिसरामध्ये जाण्यापासून काळजी घेणं गरजेचं आहे। धन्यवाद तुम्ही दिलेल्या या माहितीसाठी।